हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. मराठी फ्लॅशमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी आज नक्की कोणाला भेटायला आले? तर आपल्या सगळ्यांचा लाडका ऑलराऊंडर कलाकार तो म्हणजेच आयुष संजीव. कसा आहेस? जबरदस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. सुपर. तू तुझं पूर्ण नाव काय सांगितलंस? प्रांजली स्नेहा सुनील. ऍक्च्युली प्रांजली सुनील सुतार नाव आहे, अच्छा, पण मी सरनेम नाही लावलं. सुंदर. मी पण आयुष संजीव. काय सांगशील एक साईड डान्सर ते आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल? मी ना या प्रवासाला एक शॉर्ट व्हर्जन आहे की मी खूप ग्रेटफुल आहे. कारण मी कधीच विचार नव्हता केला की मी नेहमी विचार करत होतो की बॅकग्राऊंड डान्सर पासून बॅकग्राऊंड डान्सरच्या फर्स्ट लाईन पर्यंत कसं पोहोचायचं. पण तिथून राईट किंवा लेफ्ट घेतलं ना, सेंटरला आर्टिस्ट असतो, ते कसं व्हायचं हे तर स्वप्न पण नव्हतं पाहिलं मी कधी. म्हणजे ते माझ्या स्वप्नांच्या पलीकडची गोष्ट घडली आहे माझ्यासोबत. म्हणजे मी स्वतःला खूप ग्रेटफुल, माझं खूप नशीबवान मला असं वाटतं की मी आहे. कारण मी जेवढं मागितलं होतं त्याच्याहून जास्त नेहमी युनिव्हर्सने किंवा देवाने मला दिलंय. त्यामुळे हा प्रवास माझ्यासाठी खूप हार्डवर्क आहे. बघ, खूप जास्त हार्डवर्क आहे, खूप जास्त मेहनत आहे, पण ना नशीब पण आहे. म्हणजे करेक्ट टायमिंगला करेक्ट जागी होतो ना, म्हणून हे सगळं घडलं. म्हणजे मी आज जेव्हा टेलिव्हिजनमध्ये काम करायला सुरू केलं, तर मी कधीच टेलिव्हिजनमध्ये काम नव्हतं केलं. मी कधीच कुठला विलनचा, भावाचा असा कुठला रोल केला नव्हता. पण तेच मी बॅकग्राऊंड डान्सर एवढी वर्ष होतो आणि माझ्यासोबत काहीच घडत नव्हतं. मी कधीच DID किंवा कुठलं ऑडिशन क्रॅक नाही केलं किंवा रियालिटी शो मध्ये कधी पुढे नाही गेलो. पण ती जर्नी एवढी लांब होती आणि टेलिव्हिजनची जर्नी एवढी शॉर्ट होती. मी पहिलं ऑडिशन दिलं, मी पहिला शो केला आणि त्यानंतर दुसरं दिलं, दुसरा शो केला. मी 2 शो केले मराठीत आणि मी 2च ऑडिशन दिलेत मराठीत. आणि त्या ऑडिशनवर सिलेक्ट झालो. म्हणजे ठरवून दिलेलं की रॅन्डम चाल देऊन बघूयात असं होतं? म्हणजे ना, मला स्वतःला चॅलेंज करायला खूप आवडतं. मला नेहमी काहीतरी वेगळं करायचं असतं. म्हणजे मी एक गोष्ट सलग सारखी नाही करू शकत. म्हणजे मला खूप वेगळं करायला. आता तू तिकडे बघ, तिकडे AIचं एक सर्टिफिकेट आहे, AI फॉर एव्हरीवनची डिग्री आहे. मी क्रिकेट खेळतो, खाली तुला पेंटिंग दिसतो, पेंटिंग आहे. मेरी किताब मध्ये मी लिहितो. सो मी ना खूप वेगळ्या गोष्टी करतो. हायपर स्पेस वाचतोय मी डान्स करतो, मी मार्शल आर्ट्स केलंय, मी ऍक्टिंग करतो. सिंगिंग सोडल्यास मला बऱ्यापैकी सगळं फक्त मी गाणं गात नाही. सो ना, मी एका गोष्टीला लगेच बोर होतो. मी नेहमी म्हणतो की मी मे बी 40-45 होईन आणि ऍक्टिंग वगैरे सगळं सोडून शेती करेन. मला खूप इच्छा आहे की मी भाताची शेती केली पाहिजे. कारण आमचं खूप आधी तांदळेकर आडनाव होता आणि नंतर ते चेंज होऊन साळुंके झालं. सो माझे रूट्स असे तांदळेकर आहेत. सो मला कधीतरी माझ्या रूट्स मध्ये परत जाऊन शेती पण करायची आहे. सो ह्या एक्सप्लोरच्या स्पेसमध्ये ना, मी US बॅकग्राऊंड डान्सर होतो, मग असिस्टंट कोरिओग्राफर झालो आणि असं करत करत मी US ला गेलो होतो कामासाठी, जिथे मी एका स्टुडिओमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून काम करायचो आणि तिथे मी 2.5 वर्ष होतो. सो मी लॉकडाऊन पूर्ण तिथे होतो. मी पाहिलंच नाही कोविड वगैरे काय कसं असतं आपल्याकडे लॉकडाऊन. मी अमेरिकेत होतो तेव्हा आणि तिथे मला ना ऍक्सेंट मध्ये बोलायला लागलो. मराठीपासून थोडा माझा दुरावा झाला, कारण मराठी बोलणं व्हायचं नाही. झालं तरी मम्मीशी जे फोनवर बोलायचं होते मराठीत, म्हणजे आकडेवारी पण मराठीत विसरलो होतो मी. 11, 12, 13, 14, 15, 20 पर्यंत क्लिअर होतं. नंतर मला कन्फ्युजन होतं की हे काय आहे, मराठीत ह्याला कसं म्हणतात. सो मला ना असं त्रास व्हायला लागला त्या गोष्टी की माझी भाषा मराठी आणि मी विसरत चाललो, कारण मी कंटिन्यू इंग्लिशमध्ये बोलतोय. सो मला माझं भाषेवर कधीच प्रभुत्व नव्हतं आणि तेव्हा तर अजून वीक होते. म्हणजे अजूनही माझं भाषेवर प्रभुत्व नाही, पण आता मी भाषा बरी बोलतो. पण तेव्हा माझी एकदमच वीक झाली. म्हटलं आता चॅलेंज म्हणून काय करत आपण मराठीत, पहिले तर मराठीत काम करायचं आणि त्यात असं काम ज्यात तू जास्तीत जास्त भाषा वापरू शकतेस, जे म्हणजे टेलिव्हिजन, जिथे 12 hours यू जस्ट स्पीक. तू फक्त बोलतोस आणि फक्त तुला डायलॉग्स बोलायचे आणि ते पण प्युअरली मराठीत बोलायचे. सो मी स्वतःला चॅलेंज म्हणून ऑडिशन केलं होतं की आपण टेलिव्हिजनवर काम करूया आणि त्यात आपण मराठी टेलिव्हिजनवर काम करू, जिथे मराठी बोलावं लागेल. आणि हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज ठरेल. आणि आय ऑलवेज से की हे चॅलेंज पेक्षा माझं सगळ्यात मोठं ब्लेसिंग ठरलं. म्हणजे ते काम मला मिळण्याच्या मागे माझा, म्हणजे मी नेहमी म्हणतो की मला तेव्हा ना ऍक्टिंग नाही यायची, माझी भाषा वीक होती. पण माझ्या ज्या प्रोड्युसर होत्या मनवा नाईक, त्या मला म्हणाले की तुझ्या डोळ्यात इनोसन्स आहे, जो बघून आम्ही तुला या शो मध्ये सिलेक्ट केलं. सो मला असं वाटतं की कधी कधी ना नाही येणं पण खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे असं नाहीये. कधी मला ह्यामुळे काम मिळालं कारण मला काम येत नव्हतं. सो माझ्या डोळ्यात ना नवखेपणा होता, जो त्या कॅरेक्टरला हवा होता, जो त्या इनोसन्स त्या कॅरेक्टरला हवं होतं. सो मला हे काम न येणं, त्याचं एक नर्वसनेस, त्याची भीती, पण तरी एक कॉन्फिडन्स की मी तर आयुष आहे ना, मी तर सगळंच करतो. सो आयुषला कुठल्याही पाण्यात टाका तो पोहून बाहेर निघेल, हे मला लहानपणीपासून शिकवलं गेलं.
की मला पॅसिफिक ओशन मध्ये टाकलं ना तरी आय विल कम बॅक अलाइव्ह. हे मला लहानपणापासून शिकवलंय. पण त्याच्यात एक प्लस आहे ना की आय एम ऑलवेज रेडी टू लर्न. म्हणजे मी कधी माझ्या निगेटिव्ह पासून लांब नाही पडत. मला माझ्याबद्दल पण माहिती आहे की मी नेहमी म्हणतो की मला पहिला शो तेव्हा मिळाला जेव्हा मला ऍक्टिंग येत नव्हतं. मला जेव्हा डायलॉग्स यायचे नाही, मला तेव्हा नीट मराठी बोलता यायचं नाही, तेव्हा मला पहिलं काम मिळालं. कशामुळे? तर माझ्या इनोसेन्समुळे. तर त्यामुळे मी त्याच्यापासून लांब नाही पडत की हा मी खूप भारी आहे किंवा मला खूप चांगलं काम येतं. पण मला कॉन्फिडन्स आहे की मला एकदा टाकलं ना पाण्यात की मग मी पोहून बाहेर नाही येणार. मला एकंदरीत कळलं तू असा माणूस आहेस की एकच जिंदगी आहे, मेरे को सब कुछ करना है. हा. आणि ह्याच्यात कधी कधी कन्फ्युजन पण होतं मला की यार असं बघ आपल्याला की आता खूप डिसिप्लिन राहायचंय, पण नंतर मग इथे आयुष बसून बोलतो भाई की तो लाईफ आहे, अभी मजा कब करोगे आप तो. आणि मग इथे असतं की नाही डिसिप्लिन, आपल्याला 6 hours 7 hours स्लीप झाली पाहिजे, हेच खायचंय, असंच झालं पाहिजे, आज पार्टी नाही करायची आहे, उद्या सकाळी लवकर येतं. अरे भाई की तो लाईफ आहे ना भाई. सो यात मी नेहमी ह्याच्यात असतो, या द्वंद्वात असतो मी नेहमी. कोणाला चूज करतोस? मी मोस्ट ऑफ द टाइम भाई की द लाईफ चूज करतो. पण म्हणजे मला ना एक ब्लेसिंग आहे की मी प्रॉपर डाएट नाही केलं किंवा माझं मेटाबॉलिझम चांगलं आहे. सो हे एक ब्लेसिंग आहे. सो मी आय कॅन अफोर्ड अफोर्ड करू शकतो मी माझ्या बॉडीसाठी की मी थोडं कमी डिसिप्लिन आहे. मी डाएट आणि फिटनेसच्या बाबतीत मी इतका म्हणजे हार्डकोर डाएट फॉलो करणारा किंवा हार्डकोर माझं जिम रुटीन वगैरे काही तसं हार्डकोर नाहीये. पण मी लहानपणापासून मी आधी फास्ट बॉलिंग करायचो लहानपणापासून, मग मी जिमनॅस्टिक्स केलं, मग मी डान्स केलं. सो माझा रूट बेस ना खूप एथलेटिक आहे आणि खूप डान्स केलेला, फ्लेक्सिबल आहे. सो माझा कोर्स खूप स्ट्रॉंग आहे. सो त्यामुळे लहानपणापासून मी स्पोर्ट्स आणि एक्स्ट्रा करिक्युलम मध्ये असल्यामुळे मला आता ते गिफ्ट आहे की मला बटर चिकन सोडायची गरज नाहीये. खाऊ शकतो मी ते खाऊन पण मी बॉडी मेंटेन करू शकतो. बरं, मगाशी तू म्हणालास की तू जेव्हा इंडियाच्या बाहेर होता राहिला तेव्हा तुला मराठीचा प्रॉब्लेम झाला होता, बोलता येत नव्हतं. तर इथे आला तुला क्लास वगैरे लावायला लागले की तू रुटीन मध्ये सेट होऊन ते बोलायला लागलास? इथे आल्यावर माझं मराठी परत ट्रॅकवर येण्याच्या मागचं कारण होतं माझे को ऍक्टर्स. म्हणजे माझ्यासोबत रोहिणी हट्टंगडी मॅम होते, गिरीशोक सर होते, भाग्यश्री लिमये, माधवी जोईकर, शलाका पवार असे दिग्गज कलाकार होते ज्यांचं भाषेवर कमाल प्रभुत्व होतं. आणि त्यांची भाषा ऐकून किंवा माझं स्क्रिप्ट माझं पाठांतर चांगलं आहे, सो डायलॉग्स पाठांतर करून करून त्यांची भाषा ऐकून त्यांच्याशी बोलून परत माझं मराठी सुधारलं. म्हणजे आधी मराठीमध्ये ठीकठाकच होतं, कारण मी आई बाबा आम्ही घरी मराठीच बोलायचो. म्हणजे शाळेत भले मी इंग्लिश मिडियमला असलो की मराठी आपल्या घरी जेवढं बोलणं होतं, मित्रांमध्ये बोलणं होतं तेवढं होतं. पण नंतर टेलिव्हिजन केल्यावर, पहिला शो केल्यावर माझं मराठी खूप सुधारलं. म्हणजे लहानपणापासून किती असलं तरी आपण मुंबईत राहतो, आपली मुंबई हा मराठी असते. म्हणजे जरी आपण आता मी कोकणातला आहे पण आपलं गावी जाणं होत नाही, परत गावाकडची भाषा वेगळी आणि इथली मुंबईतली भाषा वेगळी. सो जे म्हणतात ना की जे टेलिव्हिजन किंवा प्रॉपर मराठी ते मी शूट करतानाच शिकलो. पहिलं काम कोणतं होतं आणि त्यावेळीचा पेमेंट काय होतं? मी एकदम पहिलं तुला सांगतो की मी जोधा अकबर जी फिल्म होती ऋतिक रोशनची, त्याच्यात मी 50 का 60 वेळाने झेंडा हलवला. पहिलं काम होतं माझं, ND स्टुडिओला शूट झालं होतं आणि त्याचे पैसे तर नव्हते मिळाले. तेव्हा तो म्हणजे असं मजा करायला मित्रांसोबत गेलो होतो, कारण मी तेव्हा बदलापूरला राहायचो आणि शूटिंग आमच्या साईडला खोपोली कर्जत साईडला चालू होती. सो खूप लोक जातात, त्याच्यात मी पण गेलो होतो. पण डान्सर असताना 300 रुपीज पर डे वगैरे असायचा सुरुवातीला. सो ते पहिलं पेमेंट मला 300 वगैरे असेल बॅकग्राऊंड डान्सर. पहिल्या पेमेंट मधून कोणाला गिफ्ट केलेस? मी गिफ्ट नाही, मी मम्मीला पैसे दिले होते. ते मला आजही ना पैशांचं काय करायचं कळत नाही. म्हणजे आजही मी माझं पेमेंट मम्मीकडेच देतो. म्हणजे ते लोक त्याला ते डिवाइड करून SIP आणि हे ते करतात. मी SIP ची एक ऍड केली, ती आता चालू आहे. म्हणजे थिएटर वगैरे मध्ये लागतं आणि मी लोकांना सांगतो की SIP करा आणि ओके बेफिकर. पण मला काहीच कळत नाही त्यातलं. म्हणजे आय एम सो बॅड इन फायनान्स की मला आता पण असं वाटतं की पैसे सगळे आले की मम्मीला देऊन टाकते. त्या लोकांना खूप कळतं, माझ्या मम्मी पप्पांना खूप मस्त माहिती आहे म्हणजे मनी मॅनेजमेंट. सो मी त्यांना देऊन टाकतो. आतापर्यंत तू म्युझिकच्या आणि सॉंगच्या डान्सच्या रिलेटेड आहेस आणि युट्यूबवर तू डान्स व्हिडिओज करतोस. त्याचं कारण तुला डान्स आवडतो हे आहे की म्युझिक आवडतं म्हणून आहे? नाही, आय लव्ह डान्स. आणि माझी आपल्या सगळ्या फिल्म मेकर्सला खूप एक आवर्जून विनंती आहे की त्यांनी असे डान्स नंबर्स किंवा अशी गाणी आपल्या फिल्म्समध्ये बनवावीत आणि त्या फिल्म्समध्ये त्यांनी मला कास्ट करावं आणि आपण फिल्मची गाणी करावीत की ज्यात डान्स बेस्ड फिल्म असेल किंवा एक असं फिल्मचं असं गाणं असेल की ज्यात खूप सारा डान्स होतोय.
सो आपल्या फिल्म्समध्ये ते घडत नाही, त्यामुळे मला ते म्युझिक व्हिडिओद्वारा किंवा रील्स किंवा अशा डान्स व्हिडिओद्वारा मला माझ्यातल्या डान्सरला शांततेची भूक पुरवावी लागते मला. पण माझी भूक ती सिनेमाच्या स्क्रीनवर दिसण्याची. म्हणजे मला माझा डान्स 70 mm वर बघायचा आहे, जिथे मी एवढा मोठा दिसतोय, माझा एक पाय एवढा दिसतोय, जिथे मला डान्स माझा बघायचा आहे. पण ती भूक पूर्ण होत नाहीये माझी, म्हणून मी इथे नाचतोय. पण ती भूक तेव्हाच, ती ढेकर तेव्हाच येईल जेव्हा ते थिएटरमध्ये नाचेन मी आणि मला बघून लोक समोर नाचतील. नक्कीच. येस. परत मगाशी तू म्हणालास भाषेवरून, पण मला असं वाटत नाही की तुझ्यासारख्या कलाकाराला भाषेची गरज आहे, कारण तुझा मी माइम म्युझिकवाला ऍक्ट बघितलेला. थँक्यू सो मच. सो तू क्लिक द माइम म्युझिकल नावाचं नाटक आहे बघ, त्याचं इथे तिकीट्स पण मी कलेक्ट केले. हे खूप माझ्या म्हणजे खूप सगळ्यात जवळची गोष्ट आहे ही. मी आतापर्यंत केलेलं जेवढं काम आहे त्यातलं माझ्या सगळ्यात माझं जवळचं म्हणजे क्लिक द माइम म्युझिकल आहे. कारण हा आर्ट फॉर्म मी कॉलेजमध्ये असताना युथ फेस्टिवलला पहिल्यांदा माइम केलं होतं आणि अजूनही हा तोच ग्रुप आहे जो माझ्या कॉलेजमध्ये माझ्यासोबत माइम करत होता. सो माझे को ऍक्टर्स, माझे 10 वर्ष जुने को ऍक्टर्स जे होते तेच आहेत. माझा डिरेक्टर माझ्या कॉलेजचा सिनियर आहे. सो आम्ही लोक बदलापूरमध्ये जेव्हा, म्हणजे आमच्याकडे रिहर्सल करायला जागा नव्हती ना, तिकीट काउंटरच्या बाहेर, स्कायवॉकच्या खाली किंवा कुठल्या तरी एका दुकानाच्या मागे रिहर्सल करत होतो, तेव्हापासून आम्ही सोबत आहोत. आणि आज सगळे लोक काम करतायत आपापलं, तरी लोक आम्ही सगळे मिळून क्लिकसाठी एक वेळ काढतो. आणि प्रायोगिक नाटक यातनं आम्हाला काय कमर्शियल बेनिफिट होत नाही, पण तरी तितकीच मेहनत, तितकाच वेळ आम्ही देतो ह्या गोष्टी. आणि प्रत्येक, आता पण मला इंटरनंतर क्लिकच्या रिहर्सलला जायचंय, उद्या प्रयोग आहे. सो क्लिक हे आमचं ब्रेड अँड बटर नाहीये, हे आमचं ट्रिपल राईस आहे. म्हणजे दिस इज नॉट, ह्याच्याने आम्ही पैसे नाही कमवत, ही आमची लक्झरी आहे. म्हणजे आमचा ना, माझा आत्मा तृप्त होतोय खाल्ल्यावर. जसं ट्रिपल राईस खाल्ल्यावर ना माझा आत्मा तृप्त होतो. म्हणजे तो लालवाला ट्रिपल राईस असतो ना, जो लाल प्लेटमध्ये येतो, ज्याची लाल चटणी असते, त्याच्यावर एक छान व्हाईट कलरचं ऑमलेट असतं, हा, त्याच्यावर असे छान आपण स्प्रिंकल करतो फ्राईड नूडल्स, ते ट्रिपल राईसचा तो घास खाल्ल्यावर जे मन तृप्त होतं, किंवा उकडीचा मोदक खाल्ल्यावर, क्लिक माझ्यासाठी ते आहे. जेव्हा मी क्लिक परफॉर्म करतो तेव्हा मी आतून तृप्त होतो. क्लिक मध्ये ना एका फोटोग्राफरची पूर्ण जर्नी दाखवली आहे आणि ते थोडं द्वंद्वत असणारं कॅरेक्टर आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे ना, ते त्या कॅरेक्टरचं मेथड परफॉर्मन्स कोणी करूच शकत नाही. आणि माईम हा असा आर्ट फॉर्म आहे जिथे आपलं त्या इमोशन मध्ये जावं लागतं, पण आपल्याला आपलं ब्रेन पण, म्हणजे आपण तितकंच आलं आणि तितकंच बाहेर जाऊ शकतो. सो हे द्वंद्व ना 2 लेवलला आहे. एक तर आयुष लेवलला आहे की मला इमोशन पण हिट करायचंय, त्यात मी काही बोलत नाहीये, आणि मला टेक्निकॅलिटीज पण लक्षात येते, कारण प्रत्येक गोष्ट म्युझिकवर चालली आहे. म्हणजे माइमला बॅकग्राऊंड म्युझिक सारखं प्ले होत नाही, मी म्युझिकवर परफॉर्म करतो. नाटकात जसं होतं की आपण परफॉर्म करतोय आणि एक बॅकग्राऊंड म्युझिक चालतं, तसं माइमला नसतं. माइमला आपण डान्स सारखं मी म्युझिकवर परफॉर्म करतो. मला बीट्स कडे पण लक्ष द्यायचंय, मला लाईट्स पण घ्यायचे, मला इमोशन पण बघायचंय, मला लिपसिंग पण नाही करायची, मला डायलॉग पण नाही बोलायचंय. आणि प्लस जो फोटोग्राफर जो मी प्ले करतो, केविन कार्टर, सो त्यांनी आतापर्यंत जगातला सगळ्यात एक फेमस फोटो क्लिक केला होता, ज्यात एक गिधाड आहे आणि ते एका लहान मुलाला ड्रॉट एरियामध्ये मरायची वाट बघते की तो केव्हा मरेल आणि केव्हा मी त्याला खाईन. आणि त्या मुवमेंटचा त्यांनी फोटो कॅप्चर केला होता. आणि नंतर त्या फोटोला जगभरात अप्रिशिएट केलं गेलं. पण तो फोटो ह्याला हॉन्ट करायला लागला की जर मी हा फोटो नसता काढला आणि जर मी तिथे गेलो असतो, त्या मुलाला वाचवलं असतं, तर तो मुलगा जिवंत असता आज. पण ह्याच्याने 2 बाजू आहेत. त्याचा, जर त्याने तो फोटो नसता काढला तर जगाला हे कळलंच नसतं की ड्रॉट एरियामध्ये काय चाललंय. ड्रॉट एरियामध्ये मुलं मरतायत, जिथे गिधाड असं थांबून की हा कधी मरेल, मी कधी खाईन, हे चालू आहे. आणि इथे आपण श्रीमंत लोक बर्गर खातोय, एसी मध्ये बसलेत, किंवा जे काही त्या काळी सुपर पॉवर्स जे काही करत होते ते, सो तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी हा फोटो काढणं इम्पॉर्टंट पण होतं, पण जीव पण गेला. सो हे 2 लेवलला द्वंद्व सुरू असतं. आणि हे करायला मला एवढी मजा येते ना, म्हणजे माझ्यातला आर्टिस्ट इतका खुश होतो, इतकी छान झोप लागते ना, की म्हणजे वेन यू गिव्ह युअर होल सेल्फ, फुल सेल्फ टू द क्राफ्ट, इट फील्स सो गुड. म्हणजे इतकं हलका वाटतं ना क्लिक केल्यावर, जेव्हा सगळं आपण देतो. म्हणजे उद्या प्रयोग आहे, उद्या सकाळपासून मी एवढा खुश असतो, माझी स्माईलच जात नाही. मी पूर्ण त्या स्टेजवर सगळं असं ओतून येतो आणि घरी येऊन झोपतो शांत, लहान मुलासारखं. सुखी कलाकार, सुखी सुखी, खूप सुखी कलाकार. मगाशी म्हणताना ट्रिपल फ्राईड राईसचं तू जे काही वर्णन केलंस, त्यावर असं कळतं की तू खूप फूडी आहेस. तर एक प्रश्न आहे, तुला जेवण बनवता येतं? मला ऑब्व्हियसली, मी फूडी नाहीये. माझं कसं तुला सांगतो, मला ना पेटंट 4-5 गोष्टी असतात त्या आवडतो. म्हणजे असे 5-6 रेस्टॉरंट आहेत ज्यांचं मला बटर चिकन आवडतं. असे 2-3 रेस्टॉरंट ज्यांची मला दाल खिचडी आवडते. म्हणजे मी तुला सांगतो मी काय खातो, दाल खिचडी मी ऑर्डर काय करेन जर गिव्हन अ चॉईस,
व्हेज खायचं तर दाल खिचडी, नॉनव्हेज खायचं तर बटर चिकन, चायनीज खायचं तर ट्रिपल राईस, आणि डेझर्ट जर खायचं तर कॅरमेल कस्टर्ड. आणि घरी बनवायचं झालं तर आणि घरी जर बनवायचं तर माझी एक स्वतःची रेसिपी आहे बॉइल्ड टिक्का राईस म्हणून. सो बॉइल्ड एगचा एक टिक्का राईस आहे, जी आपल्याकडे नाही, गुजरातला खूप फेमस रेसिपी आहे. ती राजू ऑमलेट म्हणून एक जॉईंट आहे, त्यांची रेसिपी आहे ती. स्वतःला मी हे थोडं एक्सपेरिमेंट करून एक माझी रेसिपी बनवली. सो असा राईस आहे जो तवा पुलाव सारखा बनतो, पण ज्यात बॉइल्ड एग आहे, स्पाइसेस आहेत, अद्रक लसणाची पेस्ट आहे आणि पाणी आहे. त्या मसाल्याच्या ब्लेंडमध्ये पाणी आणि मग राईस टाकायचा असतो. सो तवा पुलाव सारखा पण एग राईस. सो ती एक मी म्हणजे माझ्या घरच्यांना माझ्या हातची आवडणारी डिश आहे. पण बाकी मी नॉर्मल सगळं चिकन विकन सगळं बनवतो, भाज्या बनवतो, डाळ भात बनवतो. चपाती येत नाही मला, मी ते रेडी टू कुक वाल्या चपात्या फ्राय करतो. पण बाकी इटालियन मी पास्ता चांगला बनवतो. मी आय विल इन्व्हाइट यू समडे. व्हाईट पास्ता मला खूप आवडतो, माझ्या हातचा व्हाईट पास्ता, ब्रॉकली, कॉर्न आणि फक्त पास्ता, आणि त्याचा जे सॉस बनतो व्हाईट तो दुधाने, माइंड ब्लोईंग. आणि मला जे आवडतं तेच मी बनवतो. बटर चिकन बनवतो मी. मला इंडियन चायनीज आहे ना आपलं, ते पण बनवता येतं विदाऊट अजिनोमोटो, विदाऊट MSG. मी चांगलं टेस्टी चायनीज बनवतो. बरं, आता मी घरात आले तर घराचं जे इंटिरियर आहे ते तू स्वतः बनवून घेतलंयस की मला हे म्हणजे ह्यात हे माझे इनपुट्स आहेत यात. ही आयडिया माझी आहे, पण ही माझी बहीण आहे सृष्टी म्हणून, माझी कझिन सिस्टर आहे. ती इंटिरियर डिझायनर आहे. सो तिने हे सगळं म्हणजे सोर्स करून तिने खूप हे पण आहे ना, थिएटर सीट्सचं जे असतं ना त्याचा क्लोथ आहे. हे पॉपकॉर्न होल्डर आहे तुझ्या मागे. या फ्रेम्स पण ओरिजिनल फिल्मचे फोटोज नाही, ते मिनिमलिस्ट आहेत. म्हणजे MS धोनी रनिंग ऑन अ रेल्वे ट्रॅक किंवा सुलतान पुलिंग अ ट्रॅक्टर. सो हे त्या फिल्मच्या सीन्सचे मिनिमम. तिकडे बाजीगर आहे, ती बघ बी ना बिल्डिंगचा, तिथून तो ढकलतो ना तिला खाली, ती बघ तो बी फॉर बाजीगर आणि ती बिल्डिंग असेल. मग ते जिंदगी ना मिलेगी दोबाराची बॅग वरती आहे, डिअर कॉम्रेडचा हेडफोन आहे. सो ते प्रत्येक फ्रेम मागे आम्ही टाइम स्पेंड करून त्याला हे केलंय. ती कार आहे, ती माझ्या बेस्ट फ्रेंड आहे आदित्य म्हणून, त्याने मला गिफ्ट केली होती. तर ती माझ्या लाईफची पहिली रिमोट कंट्रोल RC जे आपण म्हणतो रिमोट कंट्रोल कार. सो ते एव्हरी बॉयज ड्रीम आहे ते. हो, ते पण बोलत की तुला गाड्या आवडत, अजूनही खेळत असते. हो, मी म्हणजे आता ती फंक्शनल नाही, पण गेल्या वर्षापर्यंत ती फंक्शनल होती. पण आता तिला खूपच वर्ष, मी म्हणजे किमान विचार कर ना, 18 म्हणजे 20 10 वर्ष आहे ती माझ्याकडे. पण ती 9 वर्ष फंक्शनल होती, आणि ती त्या काळातली RC आहे. म्हणजे RC इज अ बॉयज ड्रीम. म्हणजे तू कुठलाही मुलगा 90s किड जर बघत असेल तर आपल्या मम्मी पप्पांनी आपल्याला असं बोलले तर 90% काढ, मग तुला मी रिमोट कंट्रोल कार घेऊन देईन. आणि आपले काय 90% आले नाहीत, आपले आले 70-75. त्यात आपल्याला काय मिळालं तर एखादा छोटं मोठं ही छोटी गाडी हॉट व्हील्स मागे खेचून पुढे जाणी वगैरे मिळाली. तो RC वॉज अ ड्रीम जे माझ्या कम्प्लीट झालं. तो मी ती जपून ठेवली. माझ्याकडे एकमेव RC आहे ती, म्हणजे फर्स्ट आणि लास्ट आहे. त्याच्यानंतर मी मोठा झालो आणि मग माझे पैसे होते म्हणून मला कारची गरज नव्हती. सो ती मी जपून ठेवली. परत घरात ना एक गोष्ट नोटीस केली की विठ्ठल तर तू खूप भक्त आहेस त्याचा, असं काही? मला पॉझिटिव्ह वाटतं. मी असं भक्त, मी सगळ्या देवांचा भक्त आहे. मी असा प्रिसाईज कुठल्या देवाचा भक्त नाही. आणि माझं नेहमी म्हणणं आहे, मला हा मेसेज तू बऱ्याला विचारलं सगळ्यांना द्यायचा, की देव म्हणजे विठ्ठल असो, गणपती असो, शंकर असो, तुमचं जे कुठलं बिलीफ सिस्टम आहे, जो कुठला धर्म आहे, जे तुम्ही मानता, पण माझ्या अनुभवातून मला हे जाणवलं की देव हा मंदिरात नाहीये, देव हा मंदिरापर्यंत जाण्याच्या जर्नीमध्ये. म्हणजे हे कळत जातं. मला पण ना, मला वेळ लागला. आता मी आय एम 29 ना, मला 29व्या वर्षी ही गोष्ट कळली. मी दरवर्षी अय्यप्पा स्वामीच्या मंदिरात जातो, सबरीमाला, केरळला. मी आपल्या घरी गणपती असतो. पण ना, देव हा एका ठिकाणी कधीच नसतो. देव त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याची जर्नी आहे, त्यात देव असतो. आणि हे तुम्ही एक्सपिरियन्स कराल तर तुम्हाला कळेल की मंदिरात नाहीये देव. देव त्या जर्नीमध्ये आहे. त्या जर्नीत जी लोक भेटतात त्या जर्नीमध्ये जे घडतं त्यात आहे. किंवा म्हणजे आपण जर कन्सिडर केलं आपल्या कामात, आपल्या डिसिप्लिन मध्ये देव आहे. म्हणजे मला जेव्हा खूप काम करून खूप थकतो ना, आणि तेव्हा ती एक सुरूर असतो बघ, सकाळी परत उठायचंय, आत्ता मी थकलोय, त्या क्षणी जे आपण फील करतो ना, तो देव आहे. देव हा मूर्ती किंवा फोटो, हे मूर्ती आणि फोटो काय आहेत की आपल्या स्मरणात असावं की हा देव आहे. त्या मूर्तीत देव नाहीये. ती मूर्ती इज युअर वे ऑफ मेमरायझिंग की देयर इज अ गॉड. आता पुन्हा मी तुझ्या कामाकडे वळते. नुकतंच राजा राजा हे सॉन्ग आणि रीजर वगैरे खूप सगळीकडे फेमस झालं होतं. त्यात तुझा एक रोल होता. तर त्यामध्ये तुझा लुक होता तो साऊथ आर्टिस्ट सारखा होता.
तर त्या रोल बद्दल काय सांगशील आणि तुला साऊथचे आर्टिस्ट भयंकर आवडतात, मी तिथे धनुषचा फोटो पण बघितलाय, तर त्याबद्दल काय सांगशील? फर्स्ट ऑफ ऑल मला बऱ्याच जणांनी विचारलं की अरे एवढं त्या छोटासा पार्ट का केलास किंवा सो मला हितेशचं काम खूप आवडतं. हितेश मोटर द कंपोजर. सो त्यांनी ज्या केलेल्या फिल्म्स आहेत किंवा त्यांनी जे केलेलं म्युझिक आहे ते मला प्रचंड आवडतं. सो जेव्हा त्याने मला फोन केला, त्याने आशिष दादा जो आमचा त्याच्या थ्रू त्याने कॉन्टॅक्ट केला होता. आणि आशिष दादा इज अ ग्रेट फ्रेंड. म्हणजे आशिष दादा जे काम बोलेल ते नाही करणं इज म्हणजे क्राईम आहे माझ्यासाठी, कारण आय रिस्पेक्ट हिम अ लॉट आणि तो माझा सिनियर आहे. आणि मग हितेशशी बोललो आणि मला त्याची वाईब पण पटली. तो ज्या हिशोबाने बोलला की असा असा पार्ट आपण करतो आणि मराठीत असं गाणं झालं नाहीये. सो माझं बघ, मराठी इंडस्ट्रीसाठी जर काही चांगलं होणार असेल ना, त्यात मी स्पॉट बॉयचं काम पण करेन. पण आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर दिस इंडस्ट्री. मी साऊथचा दिसतो, मला सगळे म्हणतात की तू जाऊन साऊथमध्ये ऑडिशन दे. मला तेलुगू बोलताही येतं. मी अमेरिकेत होतो तेव्हा तेलुगू शिकलो. पण तिथे ना माझ्यासारखी 100 लोक आहेत. माझ्यासारखी नाचणारी, माझ्यासारखी ऍक्शन करणारी, माझ्यासारखी दिसणारी 100 लोक आहेत. पण आपल्याकडे ना मला आपल्या मराठी इंडस्ट्रीसाठी काहीतरी करायचं, काहीतरी असं ज्याने इंडस्ट्रीला, आपल्या ऑडियन्सला तर ऑब्व्हियसली एंटरटेन करायचंच आहे, करतोच आहे. पण मला ना असं काहीतरी करायचं ज्याने इंडस्ट्रीला फायदा होईल. म्हणजे कदाचित अशी एखादी फिल्म जी इतकी हिट होईल की ज्याने स्पॉट बॉयचा पगार वाढेल, आपल्या मेकअप आर्टिस्टचा पण पगार वाढला पाहिजे. म्हणजे आज हिंदी आणि साऊथमध्ये ना सगळे जास्त कमवायला लागले, पण आपल्याकडे नाही अजून त्या स्केलला वाढत आहे किंवा आपल्या फिल्मची स्केल्स तितके वाढत नाहीत. सो मला ना आपल्या इकडे असं काहीतरी करायचं. सो हितेशचं गाणं एक उदाहरण आहे की जर काहीतरी छान होणार असेल ना, तर त्याला मी कुठल्याही अर्थी जाऊन मदत करायला तयार आहे. त्यांनी जर मला डान्सरमध्ये बोलवलं असतं ना तरी मी गेलो असतो. तो बोलला असता की आयुष येऊन कोरिओग्राफ कर किंवा कोरिओग्राफरला मदत कर, तरी मी गेलो असतो. जर काहीतरी छान होतं ना, तो आयुष येणारच. पण तेच जर कोणी मला बोललं की अरे काहीतरी हे असं असं आहे, पैशांसाठी करतं, मी पैशांसाठी काम नाही करत. म्हणजे मला पैसे कमवण्यासाठी काम करणं ही कॉन्सेप्ट पटत नाही. म्हणजे जर मी ही फील्ड चूज केली की 3 इडियट्स बघितलं माझ्या मम्मी पप्पांनी आणि की ज्याच्यात जे आपल्याला आवडतं ते आपण केलं पाहिजे वगैरे, या थॉटवर आपण इथे आलो. मी जे करतो ते मला आवडतं. सो पैसे ऑटोमॅटिक जनरेट होतात याच्यातून. त्याच्यासाठी पैशांसाठी काम नाही करत, मी काम करत होतो आणि पैसे जनरेट होतात. त्यामुळे हा फॅक्टर इम्पॉर्टंट आहे, पण तो माझा प्रायमरी नाहीये. आणि उद्या जर मला कळतं ना की आता जर पैसे संपतात, तुम्ही त्या हिशोबाने ते पण ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे ऑब्व्हियसली माझं पण पोट आहे, माझ्या पण ह्या लाईटचं पण बिल येतं. सो तसंही तेव्हा मोल्ड व्हावं लागेल. पण अजूनपर्यंत ती वेळ माझ्यावर आलेली नाहीये की मला पैशांसाठी काम करू, आणि होपफुली ती कधीच नाही येणार. टच कधीच नाही येणार. सो तेच की अगेन तू साऊथचं पण ते मी मिस केलं की साऊथ मला ऍक्टर्स आवडतात, ते लकीली तर साऊथचं आहे तर मी काय करू. मला धनुष प्रचंड आवडतं, मला त्याचं काम प्रचंड आवडतं. ज्यामागे कारण आहे, आता तू मला म्हणालीस की तू इडली कढई पाहिलीस, बघ तोच माणूस ज्यांनी इडली कढई केलंय, तोच माणूस ज्यांनी मारी केलंय, तोच माणूस ज्यांनी रांझना केलंय. तो कमर्शियल फिल्म पण त्यांनीच असुरण केलंय, त्यांनीच कर्णन केलंय. तो कमर्शियल क्रेझी मारीसारखं कॅरेक्टर पण करतो, तो रांझनासारखा मॅड लव्हर जो मिक्स ऑफ आर्ट अँड कमर्शियल सिनेमा आहे ते पण करतो, आणि तो प्युअरली आर्ट सिनेमा आहे जो असुरण आहे, जो नॅशनल अवॉर्डला पण गेला होता, ते पण करतो. सो हे तिन्ही करणारे ऍक्टरच नाहीये इंडियामध्ये. म्हणजे तू आज कुठलाही ऍक्टर उचलून आण, एक असा ऍक्टर जो इंडी फिल्म, आर्ट फिल्म पण करतो, जो कमर्शियल पण करतो, जो मिक्स पण करतो, आणि जे तिन्हीमध्ये हिट आहे, असा धनुष सोडल्यास ऍक्टरच नाहीये. त्यामुळे तो साऊथचा आहे किंवा तो जर गुजरातचा असतं तर तरी मला आवडलं असतं, तर त्यांनी हे तिन्ही हे केले असते. धनुषचे कोणते पण 3 मूवी तुला रिकमेंड करायला झाले ऑडियन्ससाठी, तर कोणते करशील? कर्णन, असुरण, आणि जर तुम्ही पाहिला नसेल तर आदुकुलम. म्हणजे हे 3 बाकी सगळ्यांनी मेजरली पाहिलं, पण आदुकुलम, कर्णन, असुरण हे तुम्ही, आणि मरियन, आणि मला संपणार नाही. आणि त्यांनी रिसेंटली रायन म्हणून एक फिल्म डिरेक्ट केली, त्याचा एंड मला आवडला नाही, पण द एंटायर फिल्म इज वंडरफुल. सो आणि कुबेरा पण आहे. सो आय वुड सजेस्ट, चल रायन आपण काढू, कर्णन, असुरण, आदुकुलम, कुबेरा आणि मरियन. अच्छा, हे 5 आहेत. हो. बरं, आता मी परत स्टार्ट कडे येते. 36 गुणे जोडी ही तुझी दुसरी मालिका, तर ती जोडी आम्हाला पुन्हा बघायला मिळणार आहे का? येस. म्हणजे आताच रिसेंटली पोस्टर आलाय. सो मी आणि अनुष्का आम्ही एक फिल्म केली, म्हणजे सिरियल नंतर. आणि तुला माहिती आहे का, ते ज्यांनी आम्हाला त्या फिल्म मध्ये कास्ट केलं, सो प्रगती मॅम म्हणून, त्या अमेरिकेत असतात, त्या भारतात नाही राहत. त्यांना माहिती नव्हतं की आम्ही दोघांनी सोबत शो केलाय. त्यांनी बाहेरून कास्टिंग एजन्सी थ्रू अनुष्काला कास्ट केलं. मला कुठेतरी त्यांच्या ओळखीच्या एडी किंवा कोणीतरी माझा नंबर देऊन त्यांनी मला कास्ट केलं. नंतर जेव्हा मी वर्कशॉप करायला गेलो,
आणि जेव्हा ते ऑलरेडी एकमेकांना ओळखता तुम्ही, आणि मग आम्ही म्हटलं अच्छा तुम्हाला माहित नव्हतं. आम्हाला वाटलं की आम्ही शो मध्ये ऍज अ पेअर काम केले, म्हणून लोकांना मे बी आवडले ती पेअर म्हणून त्यांनी परत केलं. त्यांना माहिती नव्हतं की आम्ही एक शो केलाय. मग नंतर त्यांना मी गुगलवरनं पोस्टर वगैरे म्हटलं हे बघ आम्ही सोबत शो केलाय. सो शी वॉज शॉक, असं कसं झालं, अरे सच अ गुड कास्टिंग आहे असं तिचं होतं. नक्कीच. ते टेलिव्हिजनचा प्रवास कसा होता आणि आता चित्रपटाचा प्रवास कसा आहे? सी टेलिव्हिजनच्या प्रवासात काय होत झालं की आमची आपली जशी सुरुवातीला मैत्री नसते, आणि सो ती मैत्री होत गेली आणि मग आम्हाला काम करायला हळूहळू एकमेकांची सवय झाली काम काम करण्याच्या पद्धतीची. आणि तो एक ग्राफ होता आणि आमचे कॅरेक्टर्स पण खूप 36चा आकडा जो असतो ना, 36 गुणी जोडी, त्या अँगलने ते 36 होतं. सो 3 आणि 6 जे एकमेकांना पाठ करण्याचा नंबर. सो आम्हाला भांडण्याची खूप जास्त सवय होती. सो आमचा एक कम्फर्ट झोन होता एकमेकांसोबत काम करण्याचा, ज्याचा फायदा मला कारण जबराट माझा पहिला सिनेमा होता. सो तिथे ऑलरेडी खूप गोष्टी नवीन नवीन घडत होत्या माझ्यासोबत. सो त्यात एक फायदा झाला की माझी को ऍक्ट्रेस जी माझ्या टेलिव्हिजन शोला होती तीच ह्याला पण आहे. त्यामुळे तो एक कम्फर्ट झोन आणि एक आपल्याला कामाची पद्धत माहीत असणं. सो आम्हाला सीन्स करायला सोपे गेले. म्हणजे त्यात 2-3 वेगळ्या गोष्टी होत्या. माझ्या भाषेचा डायलेक्ट वेगळा होता. म्हणजे इथे जो वेदांत होता तो एकदमच प्रॉपर मराठी बोलायचा, आणि हा जो प्रिन्स म्हणून तुम्ही पात्र केलं जबराटमध्ये तो गावाकडचा आहे. तो त्याच्या लहेजा आहे त्याला गावाकडचा. सो ते 2-3 गोष्टी सोडल्यास दोघांचे जे सीन्स होते ते करताना आम्हाला खूप, म्हणजे आमचा जुना टायमिंग टेलिव्हिजनच्या वेळेसचा, आपल्याला आपण ज्या ऍक्टर सोबत काम करतो त्यांचा आपला एक टायमिंग सेट असतो. मला माहित होतं की हा सीन हिचा आहे का हा सीन माझा आहे. सो त्यामुळे त्या टेलिव्हिजन केल्याचा फायदा खूप झाला आम्हाला सिनेमा करताना. आणि असं पण होतं ना की एकमेकांच्या सवयी माहिती असल्यामुळे ना आय कॉन्टॅक्ट मध्येच अर्ध्या गोष्टी सॉल्व्ह होतात, की गिव्ह अँड टेक चांगल्या प्रकारे. येस येस, म्हणजे ऑफकोर्स, म्हणजे जर कुठल्या तिसऱ्या मुलीसोबत जर मी केलं असतं तर इथे पण मला एक 5-6 सीन्स लागले असते जलप व्हायला. पण आमचं वर्षभर आम्ही सोबत काम केलं, पहिल्या सीन पासूनच तो कम्फर्ट झोन आहे आणि काम करायला मजा आहे. किंवा अगेन आय कॉन्टॅक्टनी कळणं, किंवा म्हणजे कधी कधी रिहर्सलची गरज नाही लागायची. मला माहित होतं ही काय करणार, तिला माहित होतं मी काय करणार आहे. सो त्यामुळे त्याचा फायदा खूप झाला आम्हाला. तू ऑलराऊंडर कलाकार आहेसच. मगाशी तू सांगितलंस की तुझे फॅन्सही खूप आहेत. तर आतापर्यंत आलेली वर्स्ट कमेंट कुठली आहे, कॉम्प्लिमेंट कुठली आहे, आणि एकदम छान कॉम्प्लिमेंट कुठली आहे? खूप नाही आहेत फॅन्स, आत्ताशी सुरू झालेत, पण खूप होतील याची मला खात्री आहे. सो वर्स्ट असं नाही, पण एक फनी गोष्ट काय झाली होती माझ्या, मी तुला म्हटलं की मी केरळला जातो बघ नेहमी. तो मी केरळला होतो आणि तिथे ना अय्यप्पा स्वामीचं सगळ्या ह्याच्या जर्नीमध्ये एक जण मागून असा आला, टॅप केला आणि मला असं केलं. मी म्हटलं यार हे काय, केरळला लोक मला ओळखतात वगैरे. आणि मी तेव्हा कॅब घातली होती इथपर्यंत अशी, आणि ते दाढी वगैरे वाढवतो ना तेव्हा, तो दाढी होती आणि मी कॅब घातली होती. आणि मी म्हटलं टोपी आणि दाढीमध्ये पण ओळखलं. म्हटलं सही आहे, स्टार्टअप आहे म्हटलं हे, तर केरळला लोक ओळखतात. मी म्हटलं महाराज ठाण्यात ओळखत नाहीत लोक, केरळला लोक ओळखतात. आणि मग त्यांनी बोलला की सर वन फोटो वगैरे. म्हटलं सर इज्जत एकदम. आणि फोटो काढला आणि नंतर मला बोलला की डीक्यू ना. म्हटलं हा दुलकर. म्हटलं नो नो. मग त्यांच्या भाषेत काहीतरी 2-3 लाईन बोलला. आणि मग मला रिअलाइज झालं की तो मला दुलकर सलमान समजत होता त्या टोपी आणि त्या लुकमुळे. म्हणजे दुलकर सलमानची एक फिल्म मला वाटतं उस्ताद हॉटेलमध्ये त्याचा तसा लुक आहे, जेव्हा तो अय्यप्पावरनं येतो रिक्षातून, ते थोडी दाढी वगैरे. सो मी दाढीमुळे कदाचित त्याच्यासारखा थोडा दिसत होतो. आणि मी इतका डिसअपॉइंट झालो, मी पूर्ण 5 मिनिटं इतका खुश होतो की केरळमध्ये एक माणूस आहे जो मला ओळखतो, पण तो दुलकर सलमान समजत होता मला. आणि अशा म्हणजे हे खूप आहे की माझा चेहरा इतका कॉमन आहे ना, की मला कोण म्हणतं की मी सुशांत सारखा दिसतो, कोण म्हणतं मी विकी सारखा दिसतो. कोणतरी मला म्हणाला की मी जेव्हा फक्त मूछ आणि हे काढतो मी विजय देवरकोंडा सारखा दिसतो जेव्हा मी केस सेट करतो. तुम्ही म्हणतो इतका कॉमन शक्कल आहे ना मेरी की मी कोणासारखं पण दिसू शकतो. नाही, तू ना सगळं थोडंसं थोडं घेऊन आलाय. मिक्स आहे मी, मिक्स. आणि तू अजून काय प्रश्न विचारला? हा, बेस्ट एक्सपिरियन्स जो मी तुला म्हणालो ना की एक कनेक्ट आहे माझ्या आईच्या एज ग्रुपच्या बायकांशी, जिथे त्यांना असं वाटतं की हा आमचा मुलगा आहे. म्हणजे हा एक नाही तर हे अनेक अनुभव आहेत मला असे की जे मी ते त्यांच्या पर्सनल लाईफ मधले जे हाय पॉइंट्स असतात ना, की त्यांच्या मुलाने काहीतरी अचीव्ह केलं, किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये काहीतरी छान झालं, किंवा त्यांच्या घरी पूजा आहे, सो ते सगळं मला पाठवतात.
ॲज अ सन, की हे बघ आज हे झालं, आज ते झालं. आणि ते म्हणजे जेव्हा मी काही नव्हतो ना, माझ्या पहिल्या शो पासून आता 5 वर्ष आली, मी हे 4 म्हणजे 4.5 वर्ष आली, ते तेव्हापासून आहेत. मी जेव्हा काम करत नसतो, मध्ये ब्रेक घेतो, तेव्हा पण ते करत असतात मेसेज. आणि असं नाही की मी जेव्हा काम करत असतो तेव्हा येतात. त्यामुळे हा कनेक्ट, हे बॉन्ड माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आता मालिका झाली, चित्रपट झाला, डान्स झाला, म्युझिक झाला, तर रियालिटी शो मध्ये यायला आवडेल का? मला ना हा प्रश्न जर तू 3-4 महिन्यापूर्वी विचारला असता तर माझं उत्तर नाही होतं. पण गेल्या 3-4 वर्षात ना माझ्यात एक किडा आहे. मी तुला म्हटलं ना मगाशी काहीतरी वेगळं करायचं असतं. तर तो गेल्या 3-4 ह्याच्यात ना ऍक्टिव्ह झालाय परत, की कुछ तो अलग करना है, कुछ तो अलग करना है वाला. सो येस, मी एक्सप्लोरच्या स्पेसमध्ये खूप जास्त सध्या कीन आहे अबाउट डुईंग रियालिटी शो. सो रियालिटी शो एक इंटरेस्टिंग स्पेस आहे, कारण आतापर्यंत क्लिक मध्ये माझ्या चेहऱ्यावर एक मास्क आहे. सिरियलला पण करतो, आता पण एक कॅरेक्टर प्ले करतो. सो कुठेच रिअल आयुष एक्सप्लोर नाही करता आलाय. म्हणजे आता आपण जे बोलतोय हा आयुष, रिअल आयुष आहे इंटरव्ह्यूज मध्ये. पण हा इंटरव्ह्यू किती, एक अर्धा तास, जास्तीत जास्त 15 मिनिटं, अर्धा तास. सो मला ना एक माझी रिअल साईड पण लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. कारण आफ्टर सो मेनी इयर्स, आफ्टर मी जेव्हा 27 जेव्हा झालो तेव्हापासून आय रिअलाइज की आय एम अ कूल गाय, पीपल शुड एक्सप्लोर मी. त्याच्या आधी मला असं वाटतं की आय एम नॉट अ कूल गाय, कारण मी खूपच इंट्रोवर्ट आहे. म्हणजे माझे मित्र नाही आहेत खूप जास्त. पण आफ्टर 27 आय रिअलाइज की नाही यार, मी पण थोडा कूल आहे, मला पण लोकांनी एक्सप्लोर, रिअल लाईफ शुड बी गेट एक्सप्लोर. आता राजा राजा सॉन्ग नंतर आणि तुझ्या सगळ्याच मालिका आणि गाण्यांनंतर ना मुलींना असा प्रश्न पडलाय की तुझी कोण गर्लफ्रेंड आहे किंवा तू तुझं लग्न कधी करतोस किंवा काय, तर असं काही होणार आहे का या येत्या वर्षात? म्हणजे हा प्रश्न एकदम तू माझ्या आईसारखा केलास. सो माझ्या आईला पण हाच प्रश्न असतो सारखा, की येत्या वर्षात लग्न होणार आहे का. पण बघ यार, होपफुली थिंग्स फॉल इन राईट प्लेस. मी ना अजून मला अजून थोडंसं बॉय सारखं फील होतं, जेव्हा वन्स आय स्टार्ट फीलिंग लाईक अ मॅन. नॉट म्हणजे असं नाही, बट मला अजून थोडी मॅच्युरिटी यायची गरज आहे माझ्यात, असं मला वाटतं. फ्रीडम मध्ये जगायचंय अजून. असं नाही, म्हणजे मला नाही वाटत की लग्न झाल्यावर फ्रीडम जातं, किंवा असं मी त्या थॉटचं नाही की लग्न झाल्यावर लाईफ चेंज होते वगैरे. लग्न तर रिस्पॉन्सिबिलिटी वाटते फॉर शुअर, फ्रीडम नाही कमी होत. पण आणि आय एम व्हेरी क्लोज टू बी दॅट पर्सन हू कॅन टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे मी खूप जवळ आहे त्या माणसाचा, त्या माणसापर्यंत पोहोचतोय मी, किंवा रिस्पॉन्सिबिलिटी रेडी होईल. आत्ता नाही, पण हा वेळ म्हणजे बघूया येत्या वर्षात, पुढच्या वर्षात कधी ना कधी ते करायचंच आहे. नक्कीच. जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील? मी ज्या पॉइंटला सुरुवात केली होती ना, की एक बॅकग्राऊंड डान्सर ज्याला फर्स्ट लाईन मध्ये यायचं होतं, त्याला नशिबाने सेंटरमध्ये आणलंय. आणि तुम्ही खूप प्रेम दिलंय, आणि त्या प्रेमाची ना मला खूप कदर आहे. मी ही गोष्ट पण ना नेहमी म्हणतो की जे लोक ना मला असे रस्त्याने चालताना किंवा मागे वळून बघतात आणि ओळखतात ना, त्यांचे चेहरे माझ्या लक्षात जातात. आणि मी नेहमी विचार करतो असं का होतं. तर मी स्वतः जरी नाही ठरवलं तरी ना आतून माझ्यात खूप रिस्पेक्ट आहे टू द पीपल हू नो मी, की यांनी माझं काम पाहिलं, हे मला ओळखतात ना, यांच्यासाठी माझ्यासाठी ना माझ्याकडून आतून एक रिस्पेक्ट आहे. त्याच्यामुळे ना मला लक्षात राहतात चेहरे त्यांचे. म्हणजे मी झोपताना रिकलेक्ट केले की मला आठवते की ह्यांनी मला ओळखलं होतं, हा तो चेहरा त्यांनी मला ओळखलं होतं. सो त्यामुळे ना मला लोकांनी खूप दिलंय इतक्या कमी वेळात, आणि मी त्याच्यासाठी तर ग्रेटफुल आहेच. आणि मला शेमलेसली ते अजून मागायचंय, मला ते अजून हवंय, मला ते प्रेम खूप जास्त हवंय. मला हवंय की तुम्ही असंच प्रेम आणि असंच सपोर्ट, जे आपण म्हणतो, सपोर्ट इज नॉट द राईट वर्ड, पण प्रेम हा करेक्ट शब्द आहे. की अगं तुला माहिती आहे का, माझ्या आईच्या वयाच्या बायका मला इंस्टाग्रामवर त्यांच्या घरी पूजा होती, त्या फोटो वाढत की तू दर्शन घे म्हणून, आज आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे. याच्याहून और क्या होता है यार, प्यार. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि मराठी फ्लॅशकडून तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी, सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप थँक्यू. घरी येऊन इंटरव्ह्यू केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, की मला कुठे तुम्ही बोलवलं नाही, तुम्ही घरी आलात आणि इतक्या कम्फर्टेबल माहोलमध्ये मला कम्फर्टेबल करून इंटरव्ह्यू केला. त्यामुळे मी असं मनसोक्त बोलू शकलो. त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू सो मच. थँक्यू.